मंडळी नमस्कार. सगुणा बागेमध्ये आज आपल्याकडे हजारो पर्यटक येतात, हजारोच्या संख्येने आपल्याकडे विद्यार्थी येऊन जातात. तर ही जी आत्ताची जी सगुणा बाग आहे, जिथे आपल्याकडे कृषी पर्यटन, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही शेतीशी संबंधित प्रयोग, शेतकऱ्यांना आणि ग्रामीण लोकांना इथे उत्पादन मिळू शकेल, ज्यांना जिकडे एम्प्लॉयमेंट मिळू शकेल, असे अनेक गोष्टी आपल्या इकडे ज्या सगुणा बागेमध्ये ज्या होतात, ह्या सगळ्या गोष्टीचं जी आयडिया जी आहे त्याचं बीज कुठे रोवलं गेलं आणि त्याची संकल्पना कशी आली, ह्याच्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्याच दिवशी तिथीनुसार हिराजी पाटील आणि जे भाई कोतवाल जे होते त्यांना आज हौतात्म्य प्राप्त झालं. त्यांना आज एक ब्रिटिश जो अधिकारी होता त्यांना आज सिद्धगडावरती सकाळी 6:10 त्यांची हत्या केली, त्यांना मारण्यात आलं. तर ही जी त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेला म्हणजे आपला भारतामधलेच काही त्याच्यामध्ये माणसं होती ज्यांनी त्यांना ती फितुरी केली आणि त्यांना अल्टिमेटली ह्या गोष्टी बघायला लागल्या आपल्या सगळ्यांना. पण हे जे सगळं आहे त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे माझे आजोबा जे हरिभाऊ भडसावळे जे होते त्यांच्या एकंदर मनावरती काय परिणाम झाला, त्यांना पुढे कशाप्रकारे शेप केलं गेलं. त्यांचा मुलगा म्हणजे चंद्रशेखर भडसावळे, माझे वडील चंद्रशेखर भडसावळे, त्यांनी शेवटी ही सगुणा बाग कशाप्रकारे चालू केली. आपली जसं इकडे सगुणा बाग आहे त्याच्यामध्ये रेल्वे ट्रॅक आहे, त्याच्या पलीकडच्या साईडला अशीच 50 एकरची कोतवालवाडी नावाचा एक खूप छान आणि खूप विचारपूर्वक असं झालेला ट्रस्ट आहे. सो आजच्या दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यासाठी आज कोतवालवाडीमध्ये एक खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे. आज म्हणजे आज सकाळी तो कार्यक्रम झाला, त्याची मी तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार आहे. आणि कोतवालवाडीला तुम्ही जेव्हा जसे सगुणा बागेला भेट देता, थोडा तुमच्याकडे वेळ असेल, सकाळी इकडनं जेव्हा चेकआउट होता तेव्हा तुम्ही नक्की कोतवालवाडीला सुद्धा भेट द्या. तिकडे तुम्हाला आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जे काही हुतात्मे होऊन गेले त्याच्यापैकी 2 हुतात्म्यांची खूप छान कहाणी तिकडे तुम्हाला सांगितली जाईल, त्यांची पूर्ण जीवनगाथा तिकडे तुम्हाला दिसेल. हिराजी पाटील आणि हुतात्मा कोतवाल आपल्या इकडे आहेत, भाई कोतवाल आहेत, ज्यांची आज आपण इकडे तिथीनुसार आपण आज त्यांचं हौतात्म्य दिवस जो आहे तो साजरा करतो. आठवण करण्यासाठी ओके, आज त्यांचा जो स्मृती दिन आहे तो साजरा करायला आपण छान. आणि दरवर्षी आपण हा साजरा करत असतो. पण बाळादादा मला सांग ना, आपले हिराजी पाटील जे होते ते खूप लहान होते ना, म्हणजे वयाने त्यावेळेला काय त्यांचं वय असेल साधारणतः, म्हणजे त्यांचं वय 31 वर्षाच्या 31 वर्ष ते निधन पावले. 31व्या वर्षी त्यांना हुतात्मा झाले. आणि वडील त्यावेळेला पण त्यांनी पाहिलं की मुलगा धारातीर्थी पडताना त्यांनी पाहिलं. आणि एक प्रकारे म्हणता येईल की त्यांना एकच मुलगा होता ना, आणि मानिवलीचे हिराजी पाटील गोमा पाटलांना एकच मुलगा. आणि म्हणजे एक प्रकारे म्हणता येईल त्यांच्या वंशाचं तिकडे एक प्रकारे हे नाही म्हणता येणार, पण त्यांचा जो दिवा होता तो त्यावेळेला तिकडे धारातीर्थी पडताना त्यांनी पाहिला. आणि हुतात्मा कोतवाल जे आहेत हे मूळचे माथेरान गावातले ना, आणि माथेरानमध्ये त्यांचं अजूनही घर आहे. आणि ते घर जे आहे ते घर आपलं एक प्रकारे त्यांचं पण मला वाटतं जे पुढची जी त्यांची पिढी जी आहे ती पुढची पिढीमध्ये त्यांचं लहानपणी त्यांचा जो मुलगा होता ना, भारत त्यांच्या मुलाचं नाव होतं, पण तो मला वाटतं काही कारणाने तो लहानपणीच गेला ना. सो अशा प्रकारे. आणि पण त्यांच्या ज्या पत्नी होत्या इंदुताई कोतवाल बऱ्याच वर्ष नंतर येत असत ना, एक 10-15 वर्षापूर्वी इंदुताई आपल्या गेल्या. हे इकडे जे तुम्हाला सगळेजण जे दिसत आहेत तर त्याच्यामध्ये स्वतः अनुसया मावशी ज्या आहे, अनुसया ताई ज्या आहेत त्या त्यांच्या कुटुंबाबरोबर इकडेच असतात. आणि इकडे अनुसयाताई, कसं काय तुमच्या मते आपला हा जो सगळा आत्तापर्यंतचा जो एवढ्या 1950 पासून ना आपण सुरुवात केलेली कोतवालवाडी, तर त्याचं कसं काय आत्तापर्यंतचा प्रवास कसा काय तुम्हाला वाटतंय? अतिशय सुंदर आहे, कारण सगळ्या नवीन गोष्टी घडत आहेत, छान प्रयोग केले जातात, त्याच्यामुळे अनेक जणांची इथे भेटीगाठी होत आहेत, अनेक विद्यार्थी इथे शिकायला येतात. आपल्या विद्यार्थ्यांपैकी सुद्धा मला वाटतं इथे कोण होते आपले विद्यार्थी ज्यांचं इकडे कोतवालवाडीमध्ये ज्यांचं शिक्षण झालं, किंवा असे कोण आहेत आज आपल्या इकडे? 11 डायलिसिस सेंटर असलेले महारुद्र गायकवाड सर पण आहेत. अच्छा, नमस्कार. विद्यार्थी छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की महिला विकासच्या जवळ 1000 महिला ज्या आता कामाला लागलेल्या आहेत, अरे वा. महिला इथे आहेत. महिला विकासच्या 3000 विद्यार्थिनी दरवेळेस पास आउट होतात ना.
आपल्या आतापर्यंत पास आउट झालं. हां, गेल्या 10 वर्षात 3000 विद्यार्थिनी पासआउट झालेले आहेत. ओके. आणि आता देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आहेत. त्या 77 वर्षात आपण ही एवढं मोठं योगदान कोतवालवाडीचं, नेरळचं अर्पण करत ग्रेट आहोत ग्रेट देशाला. ग्रेट ग्रेट. आणि महारुद्र सर आपले जे विद्यार्थी आहेत, महारुद्र सर नमस्कार. तुमचा प्रवास कसा काय? तुम्ही कुठल्याही मूळचे आणि तुम्ही इकडचे कोतवालवाडीचेच विद्यार्थी आहात, तुम्हाला काय वाटतंय? मी प्रॉपर परभणीमध्ये पाथरी माझं गाव, पण वसतिगृहामध्ये मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. ओके. त्यानंतर मी पुढे शिकत माझं एक स्वतःचे इन्स्टिट्यूट चालवतोय. आणि तुमचे आता डायलिसिस सेंटर्स सेंटर्स आहेत माझे. पुण्यामध्ये आपले सगळे डायलिसिस सेंटर्स वगैरे आहेत. वा, छान, अमेझिंग. अजून 4 जण कोतवालवाडीचे अरे वा. माझे विद्यार्थी. पटपट नमस्कार. स्वतःविषयी सांगा एक एक वाक्यात. नमस्कार नमस्कार. छान छान छान. नमस्कार. माझं नाव योगेश राजगुरू. मी मेकॅनिकल डिझायनर. अच्छा. ॲज अ साईट सुपरवायझर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. परदेशात जाऊन माझं आणि boiler बँगलोरला equipment जाऊन असं आणि बॉयलर इक्विपमेंटचं डिझायनिंग अरे वा. आणि सुरळीत चालू. मस्त मस्त. नमस्कार, मी राजू टोंपे. मी आता सध्या कोतवाडीमध्येच कामाला आहे. छान छान छान. आणि राठोड सर. नमस्कार. वाल्मिक चित्रम राठोड. माझ्या कर्जतमध्ये वॉटर फिल्टरचं शॉप आहे. अरे वा, छान. सो अशा प्रकारे आज सगळा छान कार्यक्रम चालू आहे. बाबा बडसावळे नमस्कार. तुमचं पण शिक्षण लहानपणी? लहानपण माझं इथेच झालं, पण सगळ्यात महत्त्वाचं जे शेतीविषयी किंवा निसर्गाविषयी आज माझ्या हातून जे काम उभं राहिलं, ते इथे बसलेलं असताना लक्षात आलं की माझ्या आयुष्यातलं मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला पहिलं जे झाड मी लावलं ते बरोबर ह्या इथे समोर या जागी लावलेलं आहे. आता हे जे झाड उभं आहे इथे, हे झाड जिथे उभं आहे तिथे कडुलिंबाचं झाड लावलं होतं. आणि ते कडुलिंबाचं झाड मी लावलं आणि जगवलं. मला माझ्या आईवडिलांच्याकडून म्हणजे काका आणि बहिणी त्यांच्याकडनं जी शाबासकी मिळाली, त्या प्रेरणेमधून मला असं वाटत होतं तिथे बसलेलो असताना की माझा जो प्रवास आज इथपर्यंत आला शेती आणि निसर्गाविषयीचा, तर ते या ठिकाणी जे झाड लावलं त्याच्यामधून तो निर्माण झाला. अशी कोतवालवाडीची मला असं वाटतं खूप छान भरभराट झालेली आहे. शिस्त आणि क्रिस्पनेस, एक पॉझिटिव्हिटी, चांगलं काम हे आज सुंदर उभं राहिलेलं आहे असं मला वाटतं. छान. ओके, थँक्यू. आणि त्याच्यातच सगुणाबाग सुद्धा जन्माला आली. त्यातनंच सगुणाबाग बरोबर. आणि जाधव सर नमस्कार. थँक्यू सो मच. तुम्ही एवढा तुमचं कुठे पोस्टिंग होतं? पोस्टिंग म्हणजे पूर्ण भारतामध्येच असते, एका ठिकाणी अच्छा, नसते. ओके, दर ओके. 2 वर्षांनी बदली होत असते. ओके. पण मग तुमचा जो एक्सपिरियन्स होता म्हणजे ह्याचा, तुम्ही काय सजेस्ट कराल? आता आपली सगळी तुम्ही सांगितलंच ह्या सगळ्या मुलींना की तुम्ही आर्मी जॉईन करा. हुतात्म्यांना खरंच मानवंदना द्यायची असेल तर आता ते तुम्हाला सांगितले तेच पॉईंट. हा 3 पॉईंट सांगा ना. काय काय? सुरुवातीला भ्रष्टाचार आपला सर्वात मोठी कीड. बरोबर. तर दुसरं भ्रष्टाचाराने तुम्ही 2-3 उदाहरणं सांगितली म्हणजे अगदी कशामुळे झालंय. संभाजी महाराजांपासून तुम्ही संभाजी महाराज, परत आपले सुरुवातीला जे हुतात्मे वीर आपले यात कोणतरी म्हणजे फितुरी एक प्रकारे फारच फितुरी आणि भ्रष्टाचार एकच आहे. म्हणजे पैसा जे कुठं ना कुठं पैसा मिळवायच्या हिशोबाने तो भ्रष्टाचारच झाला आहे. बरोबर, सगळीकडे आता जो आहे. हो. आणि एक निसर्ग संरक्षण जे आता तुम्ही जे करत आहात काम, ते पण निसर्ग संरक्षण आहे. बरोबर. आता इथं कोतवालवाडी पण बघा, एवढं काम झाले तरी पण झाडं भरपूर आहेत. झाडं भरपूर आहेत पहिल्यापासून. मेन निसर्ग संरक्षण आणि देशाचा सर्वांगीण विकास ते संध्याताई करतच आहे की स्त्री शक्तीकरणाच्या माध्यमातून. म्हणजे देश तर आपोआपच तुम्ही सांगितलेले 3 पॉईंट म्हणजे एक म्हणजे स्त्री शक्तीकरण आणि भ्रष्टाचार मोड, भ्रष्टाचाराचा मोड, भ्रष्टाचाराचा मोड, स्त्री शक्तीकरण आणि तिसरा पॉईंट निसर्ग संरक्षण. निसर्ग संरक्षण. बरोबर. खूपच तिन्ही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही सांगितलेले आहेत. आणि तुम्ही सजेस्ट कराल की अजूनही आपल्या जास्तीत जास्त लोकांनी आर्मी जॉईन करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाचं परत अजून संरक्षण आपल्याला तरुण मंडळींनी त्याच्यामध्ये जायला पाहिजे. बरोबर. थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. थँक्यू. धन्यवाद काका. धन्यवाद बाळादादा. धन्यवाद. अभिजित दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात? अभिजित दादा दरवेळेला असतात आपल्या इकडे. अभिजित दादांची पत्नी पण आपली इकडेच आहेत. त्या पण महिला विकासमध्ये सध्या ते बरोबर असतात. बरोबर. छान. असं सगळं आहे. मदर इंडिया. ठीक आहे, चला. थँक्यू.